भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून माझ्यासारख्या भटक्यामुक्त जातीतल्या पोराला या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला। ते भारतीय घटनेचे शिल्पकार, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले विद्वान, परमपूज्य महामानव बोधिसत्व ज्ञानी सम्राट, विश्वरत्न, भारतरत्न, देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अनेक जण त्यांना केवळ दलितांचे नेते, समाज सुधारक किंवा संविधान निर्माता म्हणूनच ओळखतात, पण त्याही पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अतिशय प्रतिभाशाली अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांचे आर्थिक विचार, धोरण आणि विश्लेषण हे आजच्या काळामध्ये देखील तितक्या समर्पकतेने लागू पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या विचारपीठाला विषय मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचा पाया। नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्रथम गणित बिगारी फायनल इयर बी फार्मसीचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचा पाया। मध्य प्रदेश येथील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला। डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला। जनावरासारखे होते जीवन, तो आम्हाला माणूस बनवून गेला। होतो आम्ही गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला। 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि जगातील सगळ्यात मोठी संघटना युनो नावाची संघटना, युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन, त्या युनो नावाच्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ज्या बाबासाहेबांना शाळेमध्ये शिकत असताना अडचणी आल्या, त्या बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल त्या युनो नावाच्या संघटनेने साजरा केला जागतिक न्याय दिवस। ज्या दिवशी या छोट्या भीमाचा प्रवेश सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये झाला, तो दिवस 7 नोव्हेंबर 1900 आजही विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। ज्या भीमाला शाळेचा उमरा ओलांडणं देखील कठीण होतं, त्या भीमानं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन MA मास्टर ऑफ इकॉनॉमिक्स आणि PhD म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट अशा पदव्या मिळवल्या। अजूनही त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन अमेरिकेतील निग्रो समाजाचं पूर्व त्या देशाचा राष्ट्रपती झालं आणि त्याच बराक ओबामांच्या हस्ते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण त्या अमेरिकेतील कोलंबियामध्ये करण्यात आलं। आणि हे शिक्षण घेत असतानाच लंडन येथील ग्रेज इन मधून बॅरिस्टर ॲट लॉ, इसवी सन 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MSc, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून BSc, डॉक्टर ऑफ सायन्स अशा पदव्या मिळवल्या। आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतील खेळाला कधी स्पर्श करता आला नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी वर्गामध्ये ठेवलेला थंडगार पाण्याचा माठ हा सर्वात लांबचा ग्रह होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दक्षिण आशियामधले पहिले डबल डॉक्टर झाले। त्यांनी स्पष्ट सांगितलं की जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक प्रश्न नसून आर्थिक अडथळा देखील आहे, त्यामुळे त्यांनी आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाचं सुंदर समीकरण मांडलं। अमेरिकेतील कोलंबियामध्ये त्यांनी लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे सबंध भारतीय चलन व्यवस्थेवरचं पहिलं सखोल आणि वैज्ञानिक विश्लेषण होतं। रुपयावरचं सखोल संशोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि इसवी सन 1924 साली हिल्टन यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय रॉयल कमिशन आपल्या देशामध्ये आलं आणि भारतासाठी सुवर्ण आणि सुवर्ण विनिमय चलन पद्धती ही योग्य नसून अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धती हीच योग्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं। आणि इसवी सन 1925 साली द इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला। भारतामध्ये रुपयाचं अवमूल्यन कसं होतं, ब्रिटिशांनी त्याचा कसा गैरफायदा घेतला आणि भारतासाठी योग्य आर्थिक धोरण कोणतं असावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। त्यांनी स्वतंत्र चलन नीती आणि केंद्रीय बँकेसारख्या संस्थेची गरज इथल्या लोकांना पटवून दिली आणि पुढे जाऊन 1 एप्रिल 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ची स्थापना झाली। याच्यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कामगार मंत्री होते। त्यांनी भारतीय कामगारांना 8 तासाचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, भत्ते, अपघात विमा, महिला कामगारांचे हक्क या सगळ्याची सुरुवात करून दिली। अहो त्या काळामध्ये एक महिला कधी मंदिराची पुजारी होऊ शकली नाही, एक महिला कधी मस्जिदीची मौलाना होऊ शकली नाही, एक महिला कधी चर्चची फादर होऊ शकली नाही, तर एक महिला कधी विश्वविद्यालय धर्मगुरू होऊ शकली नाही। पण एक महिला आज IPS बनते, IAS बनते, एक महिला आमदार बनून विधान भवनात जाते, खासदार बनून संसदेमध्ये जाते, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होते। जो अधिकार धर्म नाही देऊ शकला ते सारे अधिकार महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ज्या कामगार क्षेत्रातल्या क्रांती आपण पाहतोय या सगळ्या क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवली। त्यांचं स्पष्ट मत होतं की भारत हा केवळ शेतीप्रधान राहून टिकू शकणार नाही, उद्योगधंदे उभारल्याशिवाय देशाची बेरोजगारी, विषमता, दारिद्र्य दूर होणार नाही। म्हणून त्यांनी जलविद्युत प्रकल्प, शेती, धरण, उद्योग यांचा समन्वय साधणारी धोरणं सुचवली। मग दामोदर व्हॅली सारखा मोठा प्रोजेक्ट, गुलाबराव सारखा प्रकल्प यामागे सुद्धा त्यांची भूमिका होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतामध्ये बिजलीचा जनक असे
बाबासाहेब म्हटलं जातं, कारण त्यांनी इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि सेंट्रल वॉटर कमिशन यांची पायाभरणी केली. त्यांनी शेतीच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाय सुचवले आणि इसवी सन 1918 साली द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज, शेतीच्या समस्या आणि त्याच्यावर उपाय, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. त्यांचं स्पष्ट मत होतं की शेती हे केवळ उपजीविकेचं साधनच नसून आर्थिक संस्था देखील असेल. आजही आपण आर्थिक बेरोजगारी, महागाई, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्याला सामोरे जात आहोत. आजही ग्रामीण भागामध्ये नोकऱ्या नाही, रोजगार नाही, शिक्षण नाही. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यांनी सांगितलेली समान संधी, सर्वसमावेशक विकास, आर्थिक शाश्वत धोरण हे अत्यंत आजच्या काळामध्ये देखील अत्यंत उपयुक्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कोणत्या एका जातीचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे भविष्य घडवणारे एक विचारवंत होते. त्यांनी अर्थशास्त्राच्या माध्यमातून असा पाया घातला की त्याच्यावर एक समतावादी, प्रगतशील आणि शाश्वत भारत उभा राहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर करणं म्हणजे केवळ जयंती साजरी करणं नव्हे, तर त्यांचे विचार आचरणात आणणं हे करणं त्यांच्या कार्याला अभिवादन ठरेल. डॉक्टर बाबासाहेबांनी देशातील 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 5,96,608 केली, 7,933 शहरं यात वास्तव्य करणाऱ्या 90 प्रकारच्या धर्माचं आचरण करणाऱ्या, 270 मातृभाषा बोलणाऱ्या, एक संघ मुक्त आणि सशक्त राष्ट्र उभारणीसाठी कटिबद्ध असणाऱ्या 123 कोटी लोकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचं काम केलं. शेवटी या विचार मंचाची रजा घेत असताना एकच गोष्ट बोलतो की घाबरणे आमच्या रक्तात नाही, आमचा बाप बापाचा बाप होता. कधीच संपला असता गांधी, त्याला जीवदान देणारा माझा भीम होता. झाले असते 36 तुकडे या देशाचे, झाले असते 36 तुकडे या देशाचे, सर्वांना एकत्र आणणारा माझा भीम होता. रक्ताचं करून लिहिलेलं संविधान या देशाला बहाल करणारा माझा भीम होता. भारत कधी जाती धर्मात वाटला गेला असता, संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणणारा माझा भीम होता. सगळ्यांना एकत्र आणणारा माझा भीम होता. जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.